कुंभमेळ्यात गर्दी वाढल्यास प्लॅन ए व बी तयार करून ठेवणार मनपा आयुक्त मनीष खत्री यांची माहिती। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं प्रयागराज येथील कुंभमेळ्याची पाहणी करण्यात आली। पुढील 2 वर्षांनी नाशिकमध्ये देखील अशा पद्धतीचा महाकुंभमेळा होणार आहे। याकरता महानगरपालिकेच्या मनपा आयुक्त यांच्यासह एका अधिकाऱ्यांचं पथक प्रयागराज इथं कुंभमेळा पाहणी दौऱ्याकरता गेलं होतं। यावेळी त्या ठिकाणी आलेले अनुभव, त्यांनी केलेली व्यवस्था व जास्त गर्दीत चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना झाली तर प्लॅन ए व बी कसा असावा याबाबत महापालिका आयुक्त मनीष खत्री यांनी अधिक माहिती दिली आहे। इथे काय झालं की त्यांच्या चेंगराचेंगरीचे हे बघा ऑफिशियल रिझल्ट अजून आमच्याकडे नाही आहेत, तर त्याबाबत काही सांगता येणार नाही। पण त्यांच्याकडे म्हणजे जे एक्सपेक्टेड क्राऊड आहे त्या एक्सपेक्टेड नंबरपेक्षा खूप जास्त आला, तर अशा तर आपल्याकडे पण होण्याची शक्यता आहे की जे जर आम्ही एक्सपेक्ट करतोय की 5 लाख लोक येईल, पण जर 10 लोक आले तर त्यासाठी असे प्लॅन ए प्लॅन बी आम्हाला तयार करून ठेवावं लागेल। तेवढीच त्याच्यातून लर्निंग आहे की जर जास्त क्राऊड आला तर आपला प्लॅन बी प्लॅन सी असं काहीतरी असावं, तर त्याच्यावरच आता काम आम्ही करणार। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घोगे, नाशिक।